हॅलो नमस्कार, मी रेश्मा शेळके तुझी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे। आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। सो आज मी खूप खुश आहे तुम्हाला हे सांगण्यासाठी की आम्ही फायनली आमच्या घरी शिफ्ट होत आहोत। जे मी मला वाटतं 3-4 महिन्यापासून ज्या गोष्टीच्या मागे धडपड करत होते त्याहून जास्त दिवस, तर ती फायनली सत्यात आता उतरते आहे। आम्ही भाड्याच्या मधून आम्ही स्वतःच्या घरामध्ये शिफ्ट लवकरच होत आहोत, कारण खूप जणी कन्सर्न होत्या की ताई आता कधी तू शिफ्ट होणार आहेस, तुला पोझिशन मिळालं का, झालं का पूर्ण व्यवहार वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच तुमच्या कमेंटमध्ये येत असतात। आणि मला फर्निचरबद्दल विचारलं होतं की तू घरामध्ये फर्निचर करून घे पूर्णपणे, असं सेकंड हँड वगैरे घेऊ नकोस, कारण ती लोकं कसं यूज करतात, कसं फॅब्रिक वापरतात आणि खूप चीप क्वालिटीचे घेऊन आपल्याला चीप रेटमध्ये ती लोकं देतात, असं बऱ्याच साऱ्या कमेंट असतात। आणि खरंच त्या गोष्टीची मला माहिती नसते आणि असंच एकमेकांचे सल्ले घेऊन किंवा कुणाला त्याचं नॉलेज असतं, कुणाला त्यात म्हणजे घेऊन त्यांना फसवणूक झालेली असते, ह्या सगळ्या गोष्टी खूप लोकांना अनुभव येतो आणि मग त्याच मला कमेंटमध्ये मला आल्या होत्या। आणि मला उल्हासनगरला देखील सजेस्ट केलं होतं की ताई तू एकदा उल्हासनगरचं जे मार्केट आहे, फर्निचर मार्केट आहे, त्यामध्ये तुला बऱ्याच साऱ्या गोष्टी मिळतील। मग तुला टीव्ही बेस मिळेल किंवा तुला कबर्ड मिळेल, सोफा मिळेल, टीपॉय मिळेल, बऱ्याच छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आपल्याला वाटतात की खरंच ही असणं गरजेची आहे असं वाटतं। तर माझं फर्निचरचं काम मी अजूनपर्यंत कुणाला दिलं नाहीये आणि मी देणार पण नाहीये, कारण जी काही माझी जमापुंजी आहे ती घरासाठीच गेली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे घरामध्ये आहे म्हणजे जे आम्ही यूज करतो खूप बऱ्यापैकी चांगलं आहे। सगळ्या गोष्टी अजूनही बरेच वर्ष जाऊ शकतात, एवढं ते बेटर आहे। आणि त्यामध्ये थोडं-थोडंसं जसं-जसं होतील, म्हणजे जसं-जसं मला म्हटल्या बऱ्याच जणी की ताई तू थोडंसं अजून सेव्हिंग कर, अजून पैसे साठव, म्हणजे काय ना तुला चांगल्या क्वालिटीचं घेता येईल। सो हे मला पटलं, कारण खूप जणी नी माझा स्टार्टिंगपासूनचा प्रवास बघितलेला आहे, मी कशा पद्धतीने सगळं मॅनेज करते फायनान्शियली बेसिकली। आणि त्याच्यामुळे त्यांनी बघितलं आहे माझं की ताई नको, तू आता सध्या स्पेंड नको करू, तुझ्याकडे जे आहे तर ते योग्य आहे, हळूहळू थोडे-थोडे पैसे साठवून तू घे। तर मला ह्या गोष्टी खूप पटल्या आणि मुळात मी ॲक्चुअली फर्निचर करणार नव्हती, मला असं वाटलं की ॲटलीस्ट आपण एक सोफा घेऊया, कारण सोफा पूर्णपणे पार वाट लागलेला आहे, आयेशने त्याची पुरी वाट लावलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही विचार केला होता की सोफा चेंज करू। सो सोफा चेंज अजून आमचा डिसिजन झालेला नाहीये कुठे नेमकं घ्यायचं, एकदा आम्ही उल्हासनगरला जाऊन बघू तिकडचं मार्केट कसं आहे, काय आहे, कारण तिथे सुद्धा खूप स्वस्त सामान मिळतं आणि खूप कमी देखील म्हणजे छान क्वालिटीचं वगैरे असं मिळतं, कारण मी तिकडचं जो मार्केट फिरली नाहीये, तर कधी गरजच वाटली नाही उल्हासनगरला जाऊन काही गोष्टी बघायची, घ्यायची। सो आता असं वाटतंय की एकदा फक्त फेरफटका मारून आलं पाहिजे, कारण जोपर्यंत आपण बघत नाही तिकडचं कसं आहे, वुडन कसं आहे, काय आहे, तोपर्यंत आपल्याला त्याचं खरंच माहिती पडणार नाहीये। आणि घरामध्ये मी एक गोष्ट घेणार आहे जी की माझ्या यूट्यूबच्या पेमेंटमधून मी घेणार आहे। मी म्हणाली होती माझं यूट्यूबचं पेमेंट मी काय करणार आहे, सो ती एक गोष्ट मला घ्यायची आहे। खूप टाईमापासून मी म्हणजे यूट्यूबवरती यायच्या अगोदरपासून मी ती गोष्ट विचार करते की मला ही गोष्ट घ्यायची आहे, पण योग कधी आला नाही। सो आला तर म्हटली चला स्वतःच्या नवीन घरामध्ये ती एक गोष्ट जी नवीन घेऊया आणि मला ती माझ्या यूट्यूबच्या ह्याच्यातून घ्यायची आहे, सो ते मी घेणार आहे। तर त्याच्यासाठी डेफिनेटली मला मार्केट फिरावंच लागेल। सो एकदा म्हटली उल्हासनगरला जाऊन येऊ, बघू कसं काय आहे, जमलं तर मग सोफा घ्यायचा विचार आहे, नाही तर मग ठीक आहे हा आहे तो, कारण आयश थोडी भीती वाटते की बाबा आयांश काही कारण त्यानेच ह्या सगळ्या गोष्टी कापड फाड, हे फाड, ते फाड, सगळ्या गोष्टी त्याने केलेल्या आहेत। जुना देखील सोफा झालेला आहे आणि खूप 8 वर्ष म्हणजे आम्ही वापरली, नवीन सोफा नाही आहे, सेकंड हँडच सोफा आहे, त्याच्यामुळे 8 वर्ष आम्ही वापरली म्हणजे खूप झाली। सो खूप जणींचे असे सजेस्ट होते की ताई तू थोडे पैसे साठव आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी घे हळूहळू। तर फर्निचरचं वगैरे मी काही काम करणार नाहीये, फक्त मला जमलंच तर सोफा घेणार, किचनचं मला काम करायचं आहे। किचनचं म्हणजे त्याच्यामध्ये पण बघू, अजूनपर्यंत बजेट वगैरे काढलेलं नाही, आताच मी मोकळी झाली आहे। जे काही घरासाठी लागणार होते ते सगळं मी आता क्लिअर झालेलं आहे, फक्त वाट बघते माझ्या हातामध्ये कधी चावी येते। त्यासाठीच मी तुम्हाला म्हणते की मी आता लवकरच माझ्या घरामध्ये स्वतःच्या घरामध्ये शिफ्ट होणार आहे आणि देव करो कुठलाही अडचण येऊ नये। आम्ही फायनली पुढच्या महिन्यामध्ये शिफ्ट होतो आहे, तर त्याची अजून वेळ वगैरे म्हणजे कधी वगैरे अजून कळलं नाहीये, कारण आमच्या सुट्ट्या पण तशा मॅनेज झाल्या पाहिजे। आता हा महिना तर संपत आला, पुढच्या महिन्यामध्ये कधी कसं शिफ्ट करायचं, कारण शिफ्टिंगसाठी आता एवढं सगळं इकडनं काढायचं तिकडे याच्यामध्ये 3 ते 4 दिवस मला ते मॅनेज करणं भाग आहे। तर त्या दरम्यान फक्त थोडंसं काही गोष्टीसाठी मी वेट करते आहे, दॅट्स इट। नंतर छान कलर वगैरे करण्यासाठी काम बीम चालू करायचं आहे। सो पुढच्या महिन्यामध्ये श्युअर आम्ही शिफ्ट होतोय स्वतःच्या घरामध्ये। खूप जण
एक्सायटेड आहेत की ताई तुझं स्वतःचं घर दाखव, हे कर ते कर. मी दाखवलं सुद्धा असतं. मी जेव्हा सर्च करायला गेली होती घर वगैरे, तेव्हा मी व्हिडिओ बनवला नाही, कारण माझ्या डोक्यामध्ये तेवढंच होतं की मला जर स्वतःचं घर घ्यायचं तर मला सगळ्या गोष्टी बारीकीने लक्षात घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओच्या नादात मी फसले नाही, मी व्हिडिओ काही केलं नाही. हां, बट मी जेव्हा माझ्या घरामध्ये ते घर मी सेकंड टाईमला बघायला गेली होती, सगळ्या गोष्टी बाराकीने बघत होती ना, तेव्हाचा व्हिडिओ आहे. तर मी तो तुमच्यासोबत मी शेअर करेन. आणि काम बिम वगैरे करायला स्टार्ट करू ना, तेव्हा पण मी तो तुम्हाला शेअर करेन की काय काय आम्ही काम करत आहोत, काय नाही, आणि घरातलं कितपत सामान आम्ही घेऊन जाऊ हे आमच्या शिफ्टिंगच्या वेळेलाच कळेल. सो ओव्हरऑल ह्याच आमचं होतं, कारण असं फर्निचर करू किंवा काय करू, 4-4, 5-5 लाखाचं फर्निचर करू असं नाही, कारण पूर्ण जे काय होतं आमची जमापुंजी आम्ही पूर्ण फ्लॅटमध्ये टाकलेली आहेत. आणि ओव्हरऑल एक फ्लॅट रिगार्डिंग जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत मी घेऊन येईन, कुठे घेतलं काय घेतलं त्याच घेऊन येईन. कारण जोपर्यंत मला हा डेट येत नाही की आम्ही कधी शिफ्ट होतोय, आमच्या हातामध्ये चावी कधी येते, सगळ्या गोष्टी झाल्यात. पेपर वर्कसाठीच थोडंसं आम्ही बाकी आहोत, कारण आम्हाला वेळ मिळत नाही, ऑफिस गोईंग असतो, त्याच्यामुळे समोरच्याचा वेळ आमचा वेळ मॅच होत नाही सिग्नेचरसाठी, भेटण्यासाठी, पेपर साईन करण्यासाठी. सो ह्या गोष्टी एकंदरीत कुठेतरी होऊन जातं, कारण ती लोकंसुद्धा जॉब करतात, आम्ही सुद्धा जॉब करतो, त्याच्यामुळे रविवारचं सगळं बंद असतं, त्याच्यामुळे थोडंसं मॅनेज करणं कठीण जातं. काही पेपर्स आहेत ते येण्यासाठी, कारण की आता लगत म्हणजे सतत सुट्ट्या पण आहेत. सोमवारी श्रीराम प्राण प्रतिष्ठा होती, तेव्हा सुद्धा सुट्टी होती, आणि आता सतत पुढचा हा वीक पूर्णपणे सुट्टी असणार आहे. तर ते कुठे गव्हर्नमेंट हॉलिडेजमुळे आमचे पेपरसुद्धा डिले होतात, नाही तर केव्हाच आम्ही शिफ्ट झालो असतो किंवा आम्हाला पेपरसुद्धा झाले असते. बाकी आमच्या एंडने सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, त्याच्यामुळे खूप एक्सायटेड आहे तिकडचं रुटीन शेअर करण्यासाठी. आणि खूप इच्छा आहे घर छान सजवायचे, छोटी 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 जी सेविंग आहे ती मला इथे पूर्णपणे घालवायची आहे. घर सजवण्यासाठी मी कुठलाही विचार करणार नाहीये, जी मी साठवलेली आहे. मी म्हणे ना की बाबा नाही, ह्या महिन्यात कमी खर्च करायचा, ह्या महिन्यामध्ये सेव्हिंग करायची आहे, तेच मला घरामध्ये हे करायचं आहे. हे सगळं प्लॅनिंग 4-3 महिन्यापासून आहे. मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत बसली, त्याच्यामुळे जेव्हा घरात जाईन काही गोष्टी घ्यायच्या असेल तेव्हा विचार करणार नाही की अरे नाही मला हे नाही केलं पाहिजे, ते नाही केलं, कारण त्या गोष्टीसाठीच ही धडपड होती. त्याच्यामुळे खूप जणी मला रिलेट करतात, मला समजतात, कारण माझे स्टार्टिंगपासूनचे व्हिडिओ बघतात, त्याच्यामुळे त्या मला म्हणतात ताई म्हणजे कुठली गोष्ट तू घेताना फसू नकोस, तुझा मेहनतीचा पैसा आहे, कमवतेस, एवढी मेहनत करून वाया घालू नकोस. त्याच्यामुळे फर्निचर घेताना काय करताना पूर्णपणे विचार कर, कारण खूप लोक आपल्याशी फसवतात, जुन्या गोष्टी देऊन नवीन त्याच्यामध्ये हे करून खूप जणी म्हणजे जण असं करतात. त्याच्यामुळे मला छान वाटलं की माझ्यासाठी कोणतरी कन्सर्न करताय, एवढं काळजी दाखवतंय की असं नाही तसं कर, तसं नाही तसं कर. तो ते प्रेम किंवा तो जो सपोर्ट आहे ना बघून मला फार आनंद वाटतो की नाही मी तो कष्ट करणार असं होऊन जातं मला की नाही आता नाही थांबायचं, एवढं सगळं प्रेम मिळतंय तर सतत आपलं कन्सिस्टन्सी पण देणं गरजेचं आहे. सो ही जर्नी ओव्हरऑल तुम्ही माझी बघितली, तशीच पुढे सुद्धा तुम्ही जर्नी माझी बघाल. माझ्या घरापासून ज्या ज्या काय अटॅचमेंट, माझे इमोशन्स, मी कसं ते केलं हे सगळं मी शेअर करणार आहे. या सगळ्या गोष्टी पर्सनल नाही आहे, त्याच्यासाठी जी धडपड केली हे नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करणार. कसं काय केलं, कशा गोष्टीतून आम्ही गेलो हे नक्कीच शेअर करणार, कारण खूप गोष्टी आहेत त्याच्यासाठी पर्सनल पण आहेत, बट ज्या गोष्टी मला वाटतात सांगाव्या आणि जी त्याच्या मागची जी धडपड आहे ती नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करणार. फक्त मला तिकडे जाऊ दे, तिकडे सेट होऊ दे, तिकडचं रुटीन माझं सेट होऊ दे, आयुषला सेट करू दे, त्याच्यानंतर डेफिनेटली सगळ्या गोष्टी मी शेअर करत राहणार. सो आता व्हिडिओ पण इथेच एंड करते. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल की मी माझ्या घरी कधी जाणार आहे. सो पुढच्या महिन्यामध्ये मी जाणार, डेट फिक्स नाही आहे, देवाच्या कृपेने कोणती अडचण येऊ नको, बस तेवढंच. जे ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत चालल्यात तसंच पुढे होऊ दे बस. आता व्हिडिओ पण इथेच एंड करते. तर प्लीज नवीन माझ्या चॅनलला कोणी असेल तर सबस्क्राईब करा, तुमच्या सपोर्टशिवाय खरंच मला पुढे जाता येणार. मी बऱ्याचदा म्हटले सबस्क्राईब करा, नवीन लोक बघतात पण सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज सबस्क्राईब करा. चला पुन्हा व्हिडिओ छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, आई वडिलांना अजिबात दुखावू नका, तुम्हाला जे हवं ते करा. बाय.